नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी पुदिना घेतला. यामध्ये मूठ भरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. 2 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 3 ते 4 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं इथे मी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा आहे. लिंबाचा रस वापरल्यामुळे पाणीपुरीचे पाणी छान हिरवगार तयार होतं. अर्धी वाटी यात पाणी घालायचं आणि अगदी बारीक आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता या पाण्यामध्ये 1.5 ग्लास फ्रीजमधील थंडगार पाणी घालायचं आहे. आता या पाण्यामध्ये काही मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा पाणीपुरी मसाला घालून घेतला आणि अर्धा चमचा जलजिरा पावडर घातली. जलजिरा पावडर घातल्यामुळे अगदी चाट सेंटरवरती मिळतं. त्यात चवीचं पाणी हे घरच्या घरी तयार होतं. पाव चमचा यामध्ये काळं मीठ घातलं आणि पाव चमचा साधं मीठ घालून छान पाणी मिक्स करून घेतलं. सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला खारी बुंदी घालून घ्यायची आहे. तयार झालं अगदी चाट सेंटरवरती मिळतं तशाच पद्धतीचं पाणीपुरीचं पाणी. आता गोड आणि आंबट चिंच गुळाचं पाणी कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी 1 वाटी इथे मी चिंच घेतलेली आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी खजूर घ्यायची आहे. खजुराच्या बिया काढून घेतल्या. 1 वाटी यामध्ये किसून घेतलेला गुळ घातला. गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. गरम करून घेतलेलं अर्धा ग्लास यामध्ये पाणी घातलं आणि झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी खजूर आणि चिंच भिजण्यासाठी ठेवलेली होती. खजूर आणि चिंच छान मऊसूत भिजली गेलेली आहे. आता हे संपूर्ण मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक या पद्धतीची पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे. आता ही चिंच आणि खजुराची पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे. तर त्यासाठी ते मी एक चाळण घेतलेली आहे आणि खाली एक बाउल ठेवलेला आहे. आता हे चिंच आणि खजुराचं मिश्रण आपल्याला चांगलं गाळून घ्यायचं आहे. मिश्रण असं गाळून घेतल्यामुळे चिंचमधील जो कचरा असतो, ज्या रेषा असतात, तर त्या या पद्धतीने वेगळ्या होतात. आता हे चिंच आणि गुळाचं मिश्रण मिक्स करून घ्यायचे म्हणजे अंदाज येईल यात आपल्याला किती पाणी घालायचे. आता यामध्ये 1 ग्लास मी पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलं. पाण्याची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे. आता हे चिंच गुळाचं पाणी चटपटीत तयार होण्यासाठी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पाव चमचा जिरे पावडर घालायची आहे आणि पाव चमचा आमचूर पावडर घालून याला मिक्स करून घ्यायचे. बघू शकता या पद्धतीने हे पाणी अगदी ठेल्यावरती मिळतं. त्याच चवीचं तयार होण्यासाठी आपल्याला हे पाणी शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी गॅसच्या मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं हे चिंच गुळाचं पाणी हलकसं दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं. बघा इथे मी हे पाणी शिजवून घेतलेलं आहे. गॅस बंद करायचं आणि पाणी थंड होण्यासाठी एका साईडला ठेवायचं आहे. आता रगडा कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी 1 वाटी पिवळे वाटाणे भिजवून घेतलेले आहे तर ते घ्यायचे. यामध्ये 1 वाटी आपल्याला कच्चा बटाटा घालून घ्यायचा आहे. पाव चमचा हळदी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे. कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या आपल्याला 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि हा रगडा मस्त मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. इथे मी बरोबर 5 शिट्ट्यांवरती हा रगडा शिजवून घेतलाय. बघू शकता मस्त वाटाणे मऊसूत शिजले गेलेले आहे. आता आपल्याला हा रगडा हलक्या हाताने असा मॅश करून घ्यायचा आहे. जास्त देखील मॅश करू नका. वाटाण्याची जाडसर कणस यामध्ये असायला हवे. पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा धणे पावडर घालून छान याला मिक्स करून घेतलंय. बघू शकता इथे आपला मस्त रगडा तयार झालेला आहे. आता पाणीपुरीसाठी आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे बटाट्याचं. तर त्यासाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलाय आणि त्याची साल काढून घेतली आणि बटाटा किसून घेतला. पाव वाटी यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि अर्धी वाटी शिजवून घेतलेले हरभरे घालून घेतले. पाव चमचा हळदी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घेतलं. आता तुम्ही बघू शकता इथे आपली पाणीपुरीची सर्वच तयारी झालेली आहे. आता मस्त पुरी घ्यायची, हिला थोडंसं असं फोडून घ्यायचं. यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं बटाट्याचं हे सारण घालून घ्यायचं आहे. मस्त असा गरमागरम वाफाडता रगडा यामध्ये घालायचा आहे. चिंच आणि गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे आणि मस्त असं झणझणीत आणि तिखट असं पुदिन्याचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि बारीक शेव घालायची. तयार झाली अगदी चाट सेंटरवरती मिळते तशाच चवीची पाणीपुरी. चवीला अप्रतिम तयार होते. नक्कीच एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 3 वाटी आपल्याला कुरमुरे घ्यायचे आहे. इथे मी कुरमुरे पिवळे करून घेतलेले आहे. यामध्ये 1 वाटी आपल्याला फरसाण घालायचं आहे. फरसाण आवडीप्रमाणे तुम्ही इथे कुठलाही वापरू शकता. 1 वाटी आपल्याला खारी बुंदी यामध्ये घालायची आहे आणि 4 ते 5 पाणीपुरीच्या पुऱ्या अशा आपल्याला यामध्ये चुरून घालायच्या आहे.
आता हे सगळे जिन्नस आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपण अगदी चाट सेंटरवरती मिळते तशाच चवीची भेळ तयार करत आहोत। तर त्यासाठी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता पोहे खायचे 3 छोटे चमचे यामध्ये पुदिन्याची चटणी घालायची आहे आणि याच चमच्याने 3 चमचा आपल्याला चिंच गुळाची चटणी घालायची आहे। ही चटणी आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता गरमागरम वाफाळता रगडा यामध्ये घालायचा आहे। इथे मी 3 चमचे रगडा यामध्ये घालून घेतला। 1 चमचा लाल तिखट घालायचे, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आपल्याला ही भेळ छान मिक्स करून घ्यायची आहे। मंडळी, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळते। इथे मी ही भेळ मस्त मिक्स करून घेतली। आता ही भेळ आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। आता या भेळवरती पोहे खायचे 3 चमचे आपल्याला पुदिन्याची चटणी घालून घ्यायची आहे। चटणी आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। त्याच चमच्याने आपल्याला 3 चमचे चिंच आणि गुळाची चटणी घालून घ्यायची आहे। ही चटणी देखील तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आणि पोहे खायचे 3 चमचे मस्त असा गरमागरम वाफाळता रगडा यावरती घालायचा आहे आणि सगळ्या शेवटी बारीक शेव घालून घ्यायची आहे। तयार झाली अगदी चाट सेंटरवरती मिळते तशाच चवीची चटपटीत अशी भेळ। चवीला अप्रतिम लागते, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली। डाळमधील पाणी संपूर्ण मी काढून घेतलेलं आहे। आता या दोघही डाळी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहे। आता पोहे खायचा 1 छोटा चमचा यात पाणी घालायचे। पाणी जास्त घालू नका, नाही तर मग याचं जे बॅटर आहे तर ते पातळसर होऊ शकतं। आपल्याला घट्टसर बॅटर हवं आहे। आता आपल्याला ही डाळ जाडसर थोड्याशा रवाळ टेक्स्चरवरती या पद्धतीने वाटून घ्यायची आहे। आता ही वाटून घेतलेले डाळीचं मिश्रण आपल्याला 5 ते 6 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। असं मिश्रण फेटून घेतल्यामुळे छान हलकं होतं आणि यापासून कुठलाही पदार्थ बनवला तर तो मस्त असा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी तयार होतो। इथे मी हे बॅटर 4 ते 5 मिनिटं फेटून घेतलं। बॅटर चांगलं फेटलेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं? पाण्यामध्ये बॅटर थोडंसं घालून बघायचं। असं हे बॅटर पाण्यावरती तरंगायला लागलं तर समजायचं बॅटर चांगलं फेटून झालेलं आहे आणि जर हे बॅटर तळाला जाऊन बसलं तर समजायचं बॅटर आणखी 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। आता फेटून घेतलेल्या बॅटरमध्ये 1 चमचा किसून घेतलेलं आलं, पाव चमचा हिंग, 1 चमचा हिरव्या मिरचीचे काप आणि चवीप्रमाणे मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेच याचे वडे बनवायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि असे गोलाकार वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे। हे वडे आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहे। वडे हलकेसे फ्राय होत आले की असे तेलावरती तरंगायला लागतात। वडे मस्त उलटून घ्यायचे आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे मस्त फ्राय करून घेतलेले आहे। बघू शकता वड्यांना मस्त रंग आलेला आहे आणि छान क्रिस्पी खुसखुशीत वडे तयार झालेले आहे। एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा, बाहेरून मस्त क्रिस्पी कुरकुरीत आहे आणि मस्त आतून स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा वडा तयार झालाय। इथे आपण दही वडे तयार करत आहोत तर त्यासाठी इथे मी हलकसं कोमट पाणी घेतलं। यामध्ये पाव चमचा हिंग आणि पाव चमचा मीठ घालून पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे जे फ्राय करून घेतलेले वडे आहेत तर ते पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे। झाकण ठेवून हे वडे 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचे। आता आपल्याला गोड दही तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 वाटी दही घेतलं, यामध्ये 2 चमचे साखर घालून घेतली आणि हे दही आपल्याला स्मूथ होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आहे। इथे मी दही फेटून घेतलेलं आहे। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे। बघू शकता मस्त असं स्मूथ दही तयार झालेलं आहे। दही तयार होत होतं तोपर्यंत इथे आपले वडे देखील चांगले भिजलेले आहे। वड्यांची साईज बघा मस्त अशी डबल झालेली आहे। आता हे वडे आपल्याला हलकेसे या पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आहे आणि यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते काढून घ्यायचं आहे। याच पद्धतीने मी सगळ्या वड्यांमधील जे पाणी आहे ते काढून घेतलं। आता या वड्यांवरती मस्त असं हे गोड दही घालून घ्यायचं। पुदिन्याची चटणी यावरती घालून घ्यायची। चटणी आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि चिंच आणि गुळाची चटणी यावरती घालून घ्यायची आणि थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं। तयार झाले मस्तसे मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असे दही वडे। चवीला अप्रतिम लागतात, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे। पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे। ओवा असा हातावरती क्रश करून घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर पदार्थामध्ये खूप छान लागतो। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पोहे खायचे 3 छोटे चमचे यामध्ये आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे।
आता हे तेल आपल्याला छान या मैद्याला लावून घ्यायचं आहे। असं चोळून हाताने लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित तेल मैद्याला लागलं जातं। पिठाची अशी मूठ करून बघायची। अशी मूठ जर तयार झाली तर समजायचं पिठामध्ये तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे। जसं आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो ना तसंच पीठ मळून घ्या, त्यामुळेच तुमचे समोसे छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतील। पीठ इथे मळून घेतले। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं, 1 चमचा धणे घातले आणि 1 चमचा बडीशोप घालून घेतली। 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 7 लसणच्या पाकळ्या घातल्या। मूठभर कोथिंबीर घालून घेतली आणि याचं असं मस्त जाडसर वाटण तयार करून घेतलं। आता इथे मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतले, त्यांची साल काढून घेतली। बटाटे थंड झाल्यावरती आपल्याला हे बटाटे असे चुरून घ्यायचे आहे। बटाट्याचे असे थोडेसे जाडसर चंक्स ठेवायचे, त्यामुळे समोसा अगदी चाट सेंटरवरती मिळतो तशा पद्धतीचाच तयार होतो। आता कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घालून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग घातला। तयार करून घेतलेलं हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घालून घ्यायचं आहे। अर्धी वाटी पुदिना घालायचा आहे आणि थोडेसे यामध्ये शेंगदाणे घालायचे आहे। साधारण पाव वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आणि हे वाटण 2 ते 3 मिनिटं छान चांगलं परतून घ्यायचं। वाटण परतून घेतल्यानंतर पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आणि याला छान मिक्स करायचं। आता इथे मी अर्धी वाटी पिवळे वाटाणे घेतलेले आहे। वाटाणे इथे मी शिजवून घेतलेले आहे, तर ते यामध्ये घातले। तुम्ही हिरवे वाटाणे सुद्धा घालू शकता। मॅश करून घेतलेले बटाटे घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची। आता या भाजीवरती झाकण ठेवायचे 5 मिनिटांसाठी आणि एक वाफ आपल्याला भाजीवरती काढून घ्यायची आहे। बघा इथे मी भाजीवरती वाफ काढून घेतली। छान अशी चटपटीत इथे आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता भाजी तयार होत होती तोपर्यंत आपलं जे पीठ होतं तर ते सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे। पीठ 2 ते 3 मिनिटं हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे आणि या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। साधारण लिंबाच्या साईज एवढे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आता यातील एक गोळा घ्यायचा आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आता याची चपाती लाटताना जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसर लाटून घ्यायची। जर चपाती पातळ लाटली तर समोसा क्रिस्पी खुसखुशीत होणार नाही, त्यामुळे या थिकनेसची थोडीशी जाडसर चपाती लाटून घ्यायची। अशी चपाती लांबोळी लाटून घ्यायची आणि नंतर सुरीने या पद्धतीने मधून याला कट करून घ्यायचे। आता समोस्याची एक पारी घ्यायची, कडेने असं पाणी लावून घ्यायचं आणि आपल्याला या पद्धतीने याला आतमधून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याचा असा कोन तयार करून घ्यायचा आहे। आता बटाट्याची भाजी साधारण 2 छोटे चमचे आपल्याला या कोनमध्ये भरून घ्यायची आहे। आता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि आपल्याला या समोसेच्या पारीला असं कडेने पाणी लावून घ्यायचं आहे आणि मध्यभागी अशी छोटीशी घडी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे आणि हा समोसा असा बंद करून घ्यायचा आहे दाबून। बघू शकता मस्त असा समोसा इथे आपला हा तयार झाला। याच पद्धतीने सगळे समोसे तयार करून घेतले। आता आपण समोसे फ्राय करून घेऊया, तर त्यासाठी आपल्याला तेल मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आहे। जास्त तेल कडकडीत गरम करायचं नाही, मध्यम टेम्परेचरवरती असं तेल गरम करून घ्यायचं। बघू शकता अगदी हलकेसे बबल्स इथे आपल्या तेलावरती येत आहे। आता हे समोसे एका साईडने चांगले फ्राय झाल्यावरती यांना उलटून घ्यायचे आणि मस्तसे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे समोसे हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतले। बघा मस्त मार्केट सारखे क्रिस्पी खुसखुशीत समोसे तयार झाले। इथे आपण समोसा चाट तयार करत आहोत, तर इथे आपल्याला 2 समोसे घ्यायचे आहे, असे थोडेसे चुरून घ्यायचे आहे आणि यावरती मस्त असा गरमागरम वाफाडता रगडा यावरती घालून घ्यायचा आहे। रगडा घालून घेतल्यानंतर यावरती आपल्याला गोड दही घालून घ्यायचं आहे। दह्यामध्ये साखर घालून इथे मी दही फेटून घेतलेलं होतं, तेच दही आपल्याला यावरती घालायचं आहे। आता यावरती पुदिन्याची चटणी आणि चिंचेची चटणी घालून घ्यायची आणि बारीक शेव घालून घ्यायची। तयार झाली मस्त अशी समोसा चाट, चवीला अप्रतिम लागते। एकदा नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5, पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी भिजवून घेतलेले पिवळे वाटाणे घेतलेले आहे। वाटाण्यांमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे नितळून घ्यायचे आणि कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे। एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतला, त्याची साल काढून घेतली आणि काप करून यामध्ये घालायचे आहे। अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे। खायचा सोडा घातल्यामुळे वाटाणे हे मऊसूत शिजले जातात। अर्धा चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे,
अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। आता अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता वाटाणे बुडतील इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून कुकरच्या आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। इथे मी या कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। इथे आपला जो वाटाणा आहे तर तो सुद्धा छान मऊसूत शिजला गेलेला आहे। आता रगडा लगेच आपण एका कढईमध्ये काढून घेऊया। थोडासा हा रगडा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे। याला जास्त देखील मॅश करायचं नाही, थोडंसंच मॅश करायचे। या रगड्यामध्ये वाटाण्याचे मोठे चंक्स असे दिसायला हवेत, या पद्धतीने याला मॅश करून घ्यायचे। तुम्ही रगड्याची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवलेली आहे। तुमचा जर रगडा खूप घट्ट झाला असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणीही घालू शकता। इथे आपला रगडा तयार झालेला आहे। आता पॅटीस तयार करण्यासाठी 5 मध्यम आकाराची बटाटी उकळून घेतली आणि त्यांची साल काढून घेतली। बटाटी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे। आता इथे मी अर्धी वाटी पोहे भिजवून घेतलेले आहे आणि पोह्यांमधील जे पाणी आहे ते काढून घेतले। पोहे घातल्यामुळे पॅटीसला बाइंडिंग खूप छान येते। आता अर्धा चमचा यात हळदी पावडर घालायची, अर्धा चमचा धणे पावडर घालायची, अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। चवीप्रमाणे मीठ घालायचं। सगळे जिन्नस व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला छान गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता पॅटीस आपल्याला तयार करून घ्यायचे आहे, तर त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे। थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला छान असे हे पॅटीस तयार करून घ्यायचे आहे आणि याच पद्धतीने मी सगळे पॅटीस तयार करून घेतलेले आहे। आता हे पॅटीस आपण शॅलो फ्राय करून घेऊयात, तर त्यासाठी तवा गरम करून घेतलाय। यावरती तेल घालून घ्यायचे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचे। तयार करून घेतलेले पॅटीस तव्यावरती घालायचे आहे। पॅटीस दोन्ही बाजूंनी मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे। पॅटीस एका साईडने भाजत आले की पॅटीस उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचे। इथे मी हे पॅटीस दोन्ही साईडने छान भाजून घेतलेले आहे। पॅटीस तयार झालेले आहे। लगेच आता हे पॅटीस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता रगडा पॅटीस कसा असेंबल करायचा ते सांगते। आपल्याला एका प्लेटमध्ये मस्त सुरुवातीला गरम गरम हा रगडा घालून घ्यायचा आहे। यावरती आपल्याला हे पॅटीस ठेवून घ्यायचे आहे। चिंचची आणि पुदिन्याची चटणी यावरती घालायची आहे। दोघंही चटणीच्या रेसिपीज चॅनलवरती अपलोड झालेल्या आहेत, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, पिवळी शेव घालून घ्यायची आहे, थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे। तयार झाला मस्त असा हा रगडा पॅटीस, चवीला अगदी छान लागतो। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी ब्रेडच्या 2 स्लाइस घेतलेल्या आहे। दोघी ब्रेडला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। बटर ऐवजी तुम्ही ते तूप सुद्धा वापरू शकता। आता या ब्रेडच्या दोघी साईडला आपल्याला पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे। चटणीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड झालेली आहे, रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता ब्रेडच्या एका स्लाइसवरती आपल्याला अगदी पातळ कापून घेतलेले असे कांद्याचे स्लाइस ठेवून घ्यायचे आहे। थोडंसं यावरती मीठ घालून घ्यायचं आहे, हवं तर तुम्ही ते थोडंसं तिखटसुद्धा वापरू शकता। आता टोमॅटोचे स्लाइस ठेवायचे आहे, पुन्हा थोडंसं मीठ यावरती घालून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती काकडीचे स्लाइस ठेवायचे आहे। भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे ज्या तुम्हाला आवडत असेल त्यासुद्धा इथे टॉपिंगसाठी वापरू शकता। पुन्हा थोडंसं मीठ आपल्याला काकडीवरती देखील स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि यावरती किसून घेतलेलं चीज घालायचं आहे। इथे मी प्रोसेस चीज वापरत आहे, हवं तर तुम्ही ते मॉझरेला चीजसुद्धा वापरू शकता। चीज आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त देखील इथे तुम्ही वापरू शकता। आता ब्रेडची दुसरी स्लाइस आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे। हलक्या हाताने असे याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे सँडविच दोघी बाजूंनी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी तवा गरम करून घेतला, यावरती 1 चमचा बटर घालून घेतलं। बटर गरम झालंय आणि छान याला तव्यावरती मी पसरवून घेतलंय। आता हा सँडविच आपल्याला दोघी बाजूंनी मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। सँडविचच्या वरच्या साईडला देखील मी थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे। एका साईडने हे सँडविच भाजून झालंय, आता याला उलटून घेऊ। बघा मस्त असं क्रिस्पी आणि कुरकुरीत सँडविच भाजून झालेलं आहे। असं हे क्रिस्पी आणि कुरकुरीत सँडविच लहान मुलांना तर फार जास्त आवडतं आणि छान असं चाट सेंटरवरती मिळतं तशाच चवीचं तयार होतं।
हे सँडविच आपल्याला असं आतून कट करून घ्यायचं आहे। तुम्ही हे सँडविच टोमॅटो केचप सोबत किंवा मेयोनेज सोबत खाऊ शकता। चवीला अप्रतिम तयार होतं। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं। चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आणि 1 वाटी मकीचे दाणे यात घालायचे आहे। हे मकीचे दाणे आपल्याला 4 ते 5 मिनिटं गॅसच्या मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहे। इथे मी हे दाणे शिजवून घेतलेले आहे, बघू शकता। मस्त असे मऊसूत दाणे हे शिजले गेलेले आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे दाणे एका चाळणमध्ये काढून घ्यायचे आहे आणि या दाण्यांमधील पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचे आहे। आता हे दाणे एका बाउलमध्ये काढून घेऊया। पाव कप यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आहे, पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आणि पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालूया। थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे। आता पाव वाटी यामध्ये खारी बुंदी घालायचे आणि बारीक शेव घालून घ्यायचे आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपली कॉर्न भेळ तयार झालेली आहे। ही भेळ चवीला अप्रतिम लागते, मस्त अशी चटपटीत तयार होते। जशी चाट सेंटरवरती भेळ मिळते तशाच चवीची घरच्या घरी भेळ तयार होते। एकदा नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा।